ईश्वरामा तुराल पोटी. रम्या काय करतेस? पार्थ, अरे तू विसरलास का? ही कोण होती? तिने काय केलं? सगळं विसरलास? नाही विसरलो मी. काहीच विसरलेलो नाही. यांनी जो घाव दिलाय स्वाडीस मला तो मी विसरू शकतच नाही. थँक्स रम्या. आता दिलेल्या जखमीवर कितीही कुंकर घातली तरी त्याचा काही एक उपयोग नाहीये. का आलाय तुम्ही? मला कोणाची गरज नाहीये. जा इथून. चला आता पॅकिंग करायची आणि इथून निघायचं. चल निघ, चल निघ. विचार सुद्धा करू नकोस. जे मनात आहे ते बाहेर आणण्याचा विचार सुद्धा करू नकोस. पार्थ कुठे गेला? गेले ते माझ्या हातनं आरती घेऊन आमच्या रूम मध्ये परत गेले. तुझे काय करतेस ना ते चुकीचं करतेस काव्या. स्टॉक क्लिअरन्स सेल मध्ये डिस्काउंट म्हणून आलेल्या माणसांनी काय चूक काय बरोबर सांगायचं नसतं ना. मी तुला इतकंच सांगते की पार्थ तुझ्याशी एक शब्दही बोलला नाही. यावर लक्षात येते का तुझ्या की पार्थ तुझा कधीच होणार नाहीये परत. तुझं होणार ते तर वेळच ठरवेल. पण सध्या तरी पार्थने जे मनात ठरवले ना ते तू मान्य कर. तू आता त्याची कोणीही लागत नाहीस. तू ना त्याच्यासाठी फक्त सगळ्यात मोठी चूक आहेस. चला मी त्यांची काहीतरी आहे ना. तुझं काय ते माझं मी बघून घे. पण तू जे केलंस ना त्याला पार्थ कधीच माफ करणार नाही. पार्थ कधीच स्वतःहून तुझ्याशी बोलणार नाही. चॅलेंज. पार्थ देशमुख स्वतःहून माझ्याशी बोलते. बघायचं तुला? चॅलेंज बघायचंच आहे मला. बस 5 मिनिटं घ्या. मला जे हवं होतं ते आलं की नारायण. थांबून आलेस. काय आलंय? तुझी काय? अगं सांग ना कशी वाटली माझी डार्लिंग? हे बघा तुम्ही. काय हे जुगाड. तुम्ही काय मला घरात राहायला घेणार नाही. मग मी राहणार कुठे? झोपणार कुठे? म्हणून मग मी माझी डार्लिंग घेऊन आले सोबत. तुम्ही जावयाला घरात घेतलं नाही म्हणून जावई रिक्षा घेऊन आलाय. आता रिक्षाच माझं घर. अय्या किती छान रिक्षा आहे. थँक्यू. जावई बापू नव्या नवरीसारखी नटवली आहे तिला. अरे तू बघत आहेस त्याला चिमटी धर आणि बाहेरून ठेव. अरे कशाला विचारता गुड्ड्यावर चिडताय तुम्ही? मला कळत नाहीये. जीवा भैया ते आमच्या ससुरजी थोडा नाराज झाला आहे. आमचा तुमचा ससुरजी थोडा नाराज झाला आहे. तुम्ही तरी शांत बसा. अरे ससुरजी अरे जीवानी या गुड्डूला सगळं सांगितलंय. मी ससुरजी नाहीये. भलाय माझा जावई. तुम्ही त्याला घरातून बाहेर काढलं पण त्यांनी बाहेरची माणसं जोडली. तुमची माणसं जोडायची ही कला फार सुंदर आहे. हा माझी ही कला ना फक्त तुमच्या मुलीला कळलं. हे बघ बाबा मी काय म्हणते तुम्ही बिलकुल यांच्याशी उजत घालू नका. तुम्ही आज जा ना. ऐक बाबा ना घेऊन जा ना प्लीज. हा इथं बाहेर गेल्याशिवाय मी आज जाणार नाही. घरात बाहेर काढायचं नाही बाबा नका असं करू. तुम्हाला बीपीचा त्रास आहे ना. उगाच त्रास वाढेल तुमचा. जा ना तुम्ही आज. अरे अगं जा ना बाबा आतमध्ये घेऊन जा. जा तुम्ही बाबा. बीपी वाढवू नका. तुला उसळ आवडते ना? मी वाटते हा तुला. नको मी माझ्या तरी. अरे आवडीची तुला. रम्या अगं जेवता जेवता कशाला उठलीस? बस जेव. मी आहे, मी बघते ना त्याच्याकडे. पार्थ मग अशी दार उघडून कोणीतरी बाहेर गेलो. कोण रे? काव्या तिचं काहीतरी पार्सल आलं होतं. लगेच गेली नाचत अजून आलीच नाहीये ती. तुला काही वाढू का पार्थ? मी काही बाकीचं कुठे? बाकी सगळे म्हणजे तुला काव्याबद्दल विचारायचं का? बाबांबद्दल विचारलं. बाबांबद्दल विचारतोय. बाबांनी निरोप पाठवलाय की ते ऑफिस मधून पिहूला पिकअप करणार आहेत आणि ते दोघं फालुदा खायला जाणार आहेत. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या. आणि काव्याचं म्हणत असेल तर मी खरं तर तिला हाकच मारणार होते. काव्या ए काव्या. आई माझ्या कानाशी हे नाव घेऊन बोलू नकोस. बरं माझं झालंय. मी जातो. अरे श्रीखंड केलंय तुझ्यासाठी. खा ना. श्रीखंड. नको मला श्रीखंड. असं काय करतोस? तुला आवडतं घे. आई नको. अरे माझा लाडका मिस्टर बोका. माझी बोकुडी. श्रीखंड खाणार ना तू? काय बालिश पण आहे? हे काय बालिश सुरू आहे? बालिश ताळे. हे बघ जगात एखाद्याला मिळवायचं असेल ना म्हणजे आपल्याकडे वळवायचं असेल तर साम दाम दंड भेद वापरला जातो. आणि मी तुला मिळवण्यासाठी संयम प्रयत्न जिद्द आणि जीवागिरी वापरायचं ठरवलंय. जीवागिरी? येस मी तुला जीवागिरी करत मिळवणार आहे. कुठलीही जबरदस्ती नाही ना कुठला इमोशनल ब्लॅकमेल. मी ह्याच रिक्षा काढणार आणि तुला असं बघत असं म्हणतात की एखाद्याला सवय लागायला किंवा सवय सुटायला 21 दिवस पुरेसे असतात. म्हणूनच मी आता 21 दिवसांचा व्रत केलाय. पुढचे 21 दिवस मी याच घरासमोर याच रिक्षात. हे बघा वेडेपणा करू नका. थंडीचे दिवस डास होतील तुम्हाला. ठीक आहे.
त्यांचं चावणं मी लव बाईक म्हणून सहन करते. तुम्ही उगाच भाजीपाला करू नका. अरे आताच्या आता तुमचं दुकान बांधा आणि निघा बरं इथून. डार्लिंग माझ्या काय म्हटलं हो जीवा भैया बोलो गुड्डू भैया. अरे कशाला दात दाखवत हसतो आहे ते तुमच्या लुगाई तर जास्तच गरम झालेला आहे. जीवा पण आता थंड घेणार नाहीये. पण मला असं वाटतं की त्यांचा तुमच्यावर प्रेम नाही. अरे तुला बघायचंय तिचं माझ्यावर प्रेम असेल तर तिला बोलून बघ. पलट 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 चकाचक बाई. पलटली. पटहर बली धुक्यात तेव्हा कसे भेटलो आपण सांग. हो हात कोणाचा येईल हाती नाही कुठला ने. लग्नानंतर होईलच प्रेम. नाटक मोकाल माहिती काकू खाणार होतं श्रीखंड मग. तुम्ही बोक्या काय ना माणसांचा राग अन्नावर काढायचा नसतो. अन्नपूर्णा देवी रुसते हो की नाही मालिनी काकू. हो हो तर रुसते. पण मला सांग काव्या, कोण आहेत हे नवीन महाशय? हे सांगते. हा आहे देशमुखांचा बोका. सुंदर देखणा मिस्टर बोका. आणि हो बोक्या तू फक्त माझाच आहेस बरं. फक्त माझा. आणि हो मी देशमुख आहे म्हटल्यावर तू पण देशमुख झाला ना. मग तू झालास की नाही देशमुखांचा बोका. बोल. माझं झालंय मी येतोय. गुड नाईट बोक्या. गुड. कुठू स्टार्ट करू. माता रानी की जय. हा ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजचा न्यू प्रोमो बघा काय दाखवला आहे. काव्या आणि मानिनी दोघी जीवासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतात आणि त्यात जीवा बोलतो, मी जीवा नंदिनी देशमुख. पुढच्या 21 दिवसात मी माझ्या बायकोला मनवण्याचं मनावर घेतलं आहे. हां, आणि माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या हाताची गरज लागणार आहे. ॲट जीवा इज मोहिते हाऊस. तोपर्यंत नंदिनी बोलते, काय? काव्या मानिनीला सांगते, आमचं मिशन सक्सेसफुल होतं आहे. जीवा नंदिनी ताईला जिंकणार आणि मी पार्थ देशमुखांना परत मिळवणार. आणि काव्या मानिनीला मिठी मारते. तोपर्यंत पार्थ येऊन मागून त्यांना बघतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.